नमस्कार. तू हे रे माझा मितवा या सिरियलच्या कालच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. वल्लवी ही निघालेली असते उदयकांतला भेटण्यासाठी. ईश्वरीला का कुणास ठाऊक सतत तिच्यावरती डाऊट येत असतो. आता तिने ठरवलेलं असतं मामींचा पाठलाग करायचा. आता पाठीमागे तिच्या पण रिक्षाने ही निघालेली असते. आता दोघीही रिक्षात बसले. का कुणास ठाऊक का ईश्वरीला असं वाटतंय, तिचं मन सारखं सांगतंय की काहीतरी मामींचं चुकतंय किंवा काहीतरी लपवत आहे. नेमकं फोनवर बोलता बोलता वल्लवीचं आरशातनं मागे लक्ष जातं, तर ईश्वरीला पाहिलेलं असतं मामीने. आता ही मुलगी इतकी चालाक हे माझा पाठलाग करत आली आहे आणि आपण हॉस्पिटलमध्ये चाललो हे सांगून निघालो आहे म्हटल्यानंतर आता वल्लवी हॉस्पिटलच्या दिशेने रिक्षा घेते आणि हॉस्पिटलला उतरण्याची घाई करते. गाडीतनं उतरते, रिक्षावाल्याला पैसे देते आणि आता मामी हॉस्पिटलमध्ये गेले आहे हे पाहिल्यानंतर आपल्या ईश्वरीला थोडंसं वाईट वाटतं की मी यांच्यावर संशय घेऊन चूक केली का. आपले फॅमिली मेंबर आहे, आपण असं एकमेकांवरती संशय नको घ्यायला. ह्याच हेतूने आता मग ती ठरवते की नको, मामींचा पाठलाग पण नको, काहीच नको. मामी खरंच हॉस्पिटलला चालले आहे त्यांचं रुटीन चेकअपसाठी. तर आता आपण निघालेलंच बरं. आपल्या घरच्या व्यक्तींवर असं संशय घेणं योग्य नाही. आणि फॅमिलीचा विचार करत आपली ईश्वरी स्वतःलाच दोष देते की आपण मामींवर संशय नको घ्यायला, असं म्हणत तिथून ती घरी जाते. इकडे मात्र वल्लवी पाहते ईश्वरी पाठलाग करत होती, आता निघून गेली. तिला खरं पटलं की मी हॉस्पिटलला चाले आणि मग ती पुन्हा तिच्या मार्गावर निघते उदयकांतला भेटायला जाण्यासाठी. उदयकांतला तिने फोन करून सांगितलं आहे की मी एक ठिकाणचा पत्ता देते, त्या ठिकाणावरच्या लोकेशनवरती तू लवकर पोच, मी तुला तिथेच भेटते. आणि तिचे 2-3 माणसांनाही ती कॉल करून त्याच ठिकाणी बोलवते. कारण उदयकांतला भेटायला जायचं आहे म्हटल्यावर एकटीने जाणं सोपं नाही, कारण तो अवघड माणूस आहे, काही केलं तर. दुसरीकडे मात्र आपल्या अर्णवला वाईट वाटत असतं की उदयकांत काकाला पैसे हवे होते तर माझ्याकडे पैसे मागितले असते, मी दिले असते. माझ्या बाबांचा जीव का घेतला. माझी आई माझ्या नशिबी तर नाहीच नाही. माझे बाबा इतक्या वर्षाने आले होते, त्यांच्याशी मी चक्क बोललोसुद्धा नाही नीट आणि ते मला सोडून पण गेले. आम्हाला कोणाचंच प्रेम नाही भेटलं. अंजलीताई आणि मी आयुष्यभर आईवडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेलोच राहिलो. इथे आपण पाहतोय की आता सगळा दोष उदयकांतवरच टाकताय. तर ईश्वरी म्हणते की नाही, आपण आठवतं का आपल्याला आईने सांगितलं होतं की ही जी कोणी व्यक्ती तिच्या मागे एक बाई पण आहे. आता उदयकांत जर समोर असला तर त्याच्या मागे एक बाई पण आहे, ती बाई आपल्याला शोधायची. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की तिला ते पत्रकार आहे त्यांनी पण सांगितलेलं की आपल्याला सुपारी देणारी एक लेडीज होती, तर ती लेडीज शोधायची. तर हा जो प्रश्न आहे, लेडीज एक आहे ह्या सगळ्या प्रकरणामागे, ती शोधायला हवी. म्हणून आता इथे ईश्वरी त्या गोष्टीचा अट्टास धरते की फक्त उदयकांत काका एकटेच नव्हते, अजूनही ती बाई मोकाट आहे जिने हे सगळं प्रकरण केलं आहे आणि तिने का केलं असेल हे पण आपल्याला अजून शोधून काढायचं आहे. तर एकाच व्यक्तीला दोष देण्यात अर्थ नाही. आता हे जे काही बोलते ईश्वरी ते बरोबरच आहे असा विचार करून आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता तू जे सांगते ते पण बरोबर आहे. आता ती बाई कोण आहे हा जो प्रश्न सगळ्यांसमोर आहेच. आता त्याचा शोध कधी लागेल तर लागू. दुसरीकडे आपण पाहू शकतो की अर्णव त्याचं ऑफिसचं काम करत असतो. ईश्वरी त्याला सांगायला जाते की आपल्याला संध्याकाळी ना कोलॅबरेट आपलं ते आहे ना जे आपलं चॅनल आहे त्याच्यावरती आपल्याला कोलॅबरेट करायचं आहे. तर आपल्याला काही लोकांशी भेटून त्यांच्याशी हे करायचं आहे ॲड. तर ॲड करायची, त्यात मी रील्स बनवायची, ॲक्टिंग करायची. अर्णव म्हणतो मी आणि ॲक्टिंग वगैरे तुला जमल पण मला नाही जमणार, माहिती आहे ना. तर ईश्वरी म्हणते नाही, आपल्याला करावं लागेल ना. तितक्यात शिर्के पण येतात आणि म्हणू लागतात की संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे, आपल्याला जावं लागेल, सगळी तयारी तिकडे झालेली. तर इथे अर्णव नकार देत असतो, जे काही येईन ते तुम्ही तुमचं पाहून घ्या, मी काय रील्स वगैरे ॲक्टिंग वगैरे करणार नाही. तर त्याला समजवण्याचा अर्णवला प्रयत्न शिर्के करतात. मात्र अर्णव काही केलं ऐकायला तयार नाही. मग तो ईश्वरीकडे पाहतो. ईश्वरीला म्हणू लागतो की काय करायचं आता. शिर्केंचं म्हणणं असतं ईश्वरीला की आपल्याला काहीही करून सरांना न्यावंच लागेल. ईश्वरी मग त्यांना म्हणू लागते की मला नाही वाटत ते माझं पण ऐकतील, पण मी ट्राय करते बरं का. मग शिर्के जातात. आता थोड्या वेळाने जेव्हा ईश्वरीने आपल्या अर्णवला बरोबर समजवून सांगितलं आहे की आपल्याला हे सगळं करणं बिझनेससाठी खूप महत्त्वाचं आहे, दुःख हे आहेच पण आपला बिझनेस पण महत्त्वाचं आहे, ते पण आपल्याला पुढे चालवायचं आहे की नाही. मग आपल्याला थोडं दुःख बाजूला ठेवावंच लागेल आणि हे सगळं प्रकरण आता आपल्याला निस्तरावं लागेल. आपल्याला ॲक्टिंग रील्स वगैरे करावेच लागतील. मामांना मग ईश्वरी सांगत असते की आम्ही
रील्स वगैरे बनवायचे त्याच्यासाठी मीटिंग आहे तर निघतो आहे आम्ही. मग मामा म्हणतात अच्छा हे क्यूट कपल त्याच्यासाठी निघाले का गं, छान छान असं म्हणत मग तिथे आर्नव चिडतो. त्याला चिडवताना ईश्वरीला फार गंमत वाटत असते. एक तर त्याला रील्स बनवायचं टेन्शन आलं. तितक्यात शिर्केंचा कॉल येतो. शिर्के म्हणू लागतात की आपल्याला इन्स्पेक्टर साहेबांनी फोन केला आहे, उदयकांतचा जो लोकेशन आहे तो सापडला आहे, तर आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचावं लागेल. एवढी महत्त्वाची माहिती मिळाल्या अर्णव ईश्वरी घरातनं बाहेर पडत आहे. मामा पण त्यांच्यासोबत बाहेर निघत आहे. इकडे वल्लवीने उदयकांतला एका ठिकाणी बोलवलं आहे ना, तर त्याच्यासाठी तिने कॉल केला आहे की तू आलास की नाही, तर तो म्हणतो आलोच आहे, दोनच मिनटं. मग तो येतो आहे म्हटल्यावरती वल्लवी त्याला म्हणत असते की लवकर आहे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं. एक तर तू लवकरात लवकर हे शहर सोडून जायला हवं. पण तो म्हणतो की मी पैसे नाही तर जाऊच शकणार नाही, मला तू पैसे दे. मग ती म्हणते तू ये तर आपण बोलू, मी तुला काय करायचं सांगते. आता एक अज्ञात ठिकाणी इथे वल्लवीने लोकेशन ठरवले. त्या ठिकाणी ती पोचली. तिची 2 माणसं पण आलेली तिच्या हा मदतीसाठी, कारण तिला डाऊट आहे की हा जो उदयकांत आहे तो चिडला तर काही करू शकतो, म्हणून स्वतःच्या सिक्युरिटीसाठी तिने 2 माणसं बोलवून ठेवली. तितक्यात उदयकांत चांगला स्टून झालेला असतो, चांगला दारू पिलेला असतो. तर डोलत पावसा पाण्याचा निघाला आहे. कुठे जायचं. तितक्यात वल्लवी त्याला पाहते आणि इकडे म्हणत त्याला हाका मारून बोलवू लागते. आता वल्लवीच्या जवळ जाऊन तो म्हणतो की बोला कशाला बोलवलं, मला पैसे पाहिजे तरच मी मुंबई सोडू शकतो. तरी ती वल्लवी म्हणते आजपर्यंत तुला कितीतरी पैसे पेरले, काय माझ्या डोक्यावर अशी टांगते तलवार पोलिसांची ठेवण्यासाठी दिली का? आता 1 रुपया पण नाही माझ्याकडे, फक्त तू हे शहर सोडून जाय. तर तो म्हणतो माझ्या भावाला मी तुझ्यामुळे मारलं, काहीच गरज नव्हती मला मारायची त्याला. तू मात्र हावरट निघाली, तू सगळी आजपर्यंत केलं आणि सगळं खापर माझ्या एकटीची डोक्यावर फोडायला निघाली आहेस काय? मला तर अशी भीती आहे की मी जर पोलिसांच्या ताब्यात गेलो ना तर मी तिकडे आरामशीर राहू शकतो, पण तुझं बघ बाई, तुला पण मी घेऊनच जाईल. ते ही गोष्ट कळल्यानंतर ती म्हणते की तुला हवं तितके पैसे देते, फक्त इथून तू शहर सोडून जा. प्रॉमिस देवा, शपथ घे. तर तो म्हणतो मला शपथ वगैरे घ्यायला जमणार नाही, मला नाही वाटत मी एवढ्या दिवस शपथ पाळू शकेन, मला कधी पण पैशांची गरज पडू शकते ना. वल्लवी संतापते आणि मग लगेच ती उदयकांतच्या कानाखाली एकदम जोरात मारते. बापरे, उदयकांतचा आता इगोच दुखावला गेला. तसाच तो फिरला आणि त्याच्या गळ्याला दाबत तो तिला आवळू लागतो, तिचा गळा. आणि मग ती स्वतःला वाचवण्यासाठी सोड म्हणू लागते. मात्र त्याने इतकं घट्ट पकडलेले, तो काही केलं तिला सोडायलाच तयार नाही. आणि तिचा जीव घेण्यासाठी तो आता जोर लावू लागतो. आता इथे स्वतःला वाचवण्यासाठी वल्लवी प्रयत्न करू लागते, धावपळ करू लागते, आवाज देऊ लागते तिच्या माणसांना. आणि तोपर्यंत इथे उदयकांत तिच्या गळ्यामध्ये रस्सी घेतो आणि कचकटून बांधून जोरात ओढू लागतो. तितक्यात तिची 2 माणसं आली. ते येतात नाही आता त्या उदयकांतपासून वल्लवीला सोडवता. मग उदयकांत पकडला जातो त्या 2 माणसांच्या हाताने आणि मग ते 2 माणसं मग त्याच्या गळ्यामध्ये रस्सी टाकतात आणि ती रस्सी जोरात खेचून मग आता वल्लवी म्हणू लागते की याचा आता आपल्याला जीवच घ्यायचा आहे, हा जिवंत राहिला तर आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम होतील, तर बांधा याची रस्सीवरती. आणि मग त्याला जोरात असं बांधतात आणि वरती लटकवतात. लटकवल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतो, हातपाय खोडू लागतो. मात्र वल्लवी म्हणते की माझा नाद केला की मग मी कामच करते, तुला खूप वेळा संधी दिली, मात्र तू त्या संधीच्या लायकीचंच नव्हता. त्याचा जीव गेला. मग इथे पोलिसांच्या गाडीचा आवाज आला, कारण लोकेशन त्याच्या मोबाईलचं आलेलं होतं पोलिसांकडे. आता पोलिसांसोबत ईश्वरी, अर्णव ते पण आलेले आहे. हे पाहिल्यानंतर इथे घाई गडबडीत लगेचच वल्लवी आयडिया लावू लागते. त्या 2 माणसांना म्हणते की आता मुंबई सोडून एकदम दूर कुठेतरी निघून जायचं, पुन्हा इथे दिसायचं नाही. आणि इथे ती लगेच आवरासावर करू लागते, खुर्ची ठेवते, जणू काही खुर्चीवरनं त्यांनी ढकलून स्वतःचा जीव दिला. एक चिठ्ठी पण घाई गडबडीत लिहिते बरं का. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहून ठेवते की हे आजपर्यंत जे काही काळे कर्म मी केले, त्या कर्मांची शिक्षा मी माझ्या स्वतःला देऊन घेतो आहे. आणि मी माझ्या भावाचा जीव घेतला, माझ्या बहिणीचा यांचा संसार खराब केला, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे मी, असं म्हणत तो ती चिठ्ठी लिहिते आणि मग तिथून मागच्या दरवाजाने पळून जाते. इथे मात्र आपण पाहू शकतो की पोलीस आता त्या घराला झडती घेऊ लागतात आणि त्या घराच्या आतमध्ये जाऊ लागतात. आतमध्ये काहीच दिसत नाही, अंधार गुडूप असतं सगळ्या खोल्यांमध्ये. मग ते चेक करू लागतात. इकडे वल्लवी मागच्या दाराने पळालेली असते आणि
ईश्वरी आर्णवच्या खोलीत जातात. तिथे ईश्वरी पाहते की वरती काहीतरी लटकलेले आहे. तर काय आहे तर तोंडावरती फोकस टाकतात आणि वरती पाहिल्या बापरे उदयकांत लटकलेला. हे पाहिल्यानंतर लगेचच ईश्वरी जोरजोरात ओरडू लागते, घाबरू लागते आणि आर्णव पण मग बघतो, तिला शांत करतो. तितक्यात सगळे पोलीस वगैरे तिथे सगळेजण आलेले जमा होतात आणि मग इथे उदयकांतने स्वतःला म्हणजे आत्महत्या करून घेतली, स्वतःलाच मारून टाकले. ही गोष्ट आता इथे लक्षात येते. आता आपण ज्याला शोधायला आलो तोच मेला आहे म्हटल्यावर काय करायचं. इकडे लगेच आजूबाजूला पोलीस शोध करतात. त्यांना एक चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीमध्ये जे जे काही लिहिलेले आहे ते आता ईश्वरी वाचू लागते. ईश्वरी म्हणते असं कसं शक्य आहे. यांच्यासोबत आणखी एक लेडीज पण होती. मग त्या लेडीजचं काय, ती व्यक्ती कोण होती, ती बाई कोण होती, हा प्रश्नचिन्ह अजून पण ईश्वरीसमोर आहे. याने स्वतःचा जीव घेतला आहे असं ईश्वरीला काही वाटत नाही. ईश्वरीचं म्हणणं आहे की याला कोणतरी मारून टाकले, याने काय आत्महत्या केलेली नाही. आर्णव म्हणतो असं कसं शक्य आहे. पोलीस म्हणतात असं कसं शक्य आहे. डोळ्याला तर दिसतंय ना. आजूबाजूला आपण शोध घेऊया, आपल्याला काही मिळते का म्हणून सगळेजण आपापल्या पद्धतीने आजूबाजूला शोधायला धावपळ करू लागतात. ईश्वरी ज्या ठिकाणी जाते तिथे घुंगरा तिला पायाला लागतात. मग ती खाली वाकून पाहते तर 3 घुंगरं असतात. त्या घुंगरांना ती उचलते. मग तिचा जो डाऊट होता ना की प्रत्येक गोष्टीमागे कुठेतरी बाई आहे. बाबा गेली तेव्हा बांगडीची काच भेटली, आता उदयकांत गेल्यावर घुंगरं भेटले, म्हणजे ही बाई आसपास कुठेतरी असलंच. मग ती बाई कोण असू शकते हा प्रश्न पण आपल्या ईश्वरीसमोर आहेतच. मग ती जेव्हा बाहेर बघत जाते ना तर मागच्या दाराने वल्लवी पळत असते ना, चेहऱ्याला ती पदराने बांधून घेते आणि इकडे ईश्वरी पाहू लागते की कोणतरी पळते. मग ती त्या बाईला हाक मारून म्हणते थांब. आता त्या बाईकडे ईश्वरी नीट टकलावून पाहते. साडी तर ते हिरवीचे जशी मामीनी घातली होती. नीट पाहिल्यानंतर त्या बाईला ती जोरात हाक मारते आणि इथे वल्लवी पाठीमागे वळून जेव्हा बघते ना तर आता वल्लवीला आपल्या ईश्वरीने पाहिलेलं आहे. आता ईश्वरीला समजले आजपर्यंत जितके काही कामं करणारी जी बाई होती ती दुसरी तिसरी कोणी नसून वल्लवी आहे. चला तर मग आता पुढे जे काही होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार आहे. आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, पण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. धन्यवाद.